चहा ठेवला की समजतंय की झाली सकाळ. सकाळ आणि चहा यांचं नातच काही जरा वेगळे नाही. म्हणजे चहा बनवत नाही तोवर सकाळ झाली असं वाटत नाही, आणि जोवर चहा परत होत नाही तोवर संध्याकाळ झाली असं वाटत नाही. तर चला मग करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. त्या आधी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर चहा आणि देवपूजा, कारण हे आपली सकाळची कामं असल्यामुळे तोच शॉट मी पहिले घेतलेला आहे. आता तुम्हाला दिसतंय की बाहेर खूप सारा पसारा पडलेला आहे. तर हे काय चाललेलं आहे सगळं आमच्या घराच्या बाहेर, काय होतंय काय नाही ते सगळं तुम्हाला सांगते. तर वायरी दिसताय, पिशव्या दिसताय, शिडी दिसते तुम्हाला. याचा अर्थ काहीतरी आमच्या काय आहे. हे बघा, इथं आलेले आहे एक भाऊ की जे सीडीवर उभे राहून ते बसवत आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा. आणि जवळपास त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा बसून झालेला होता आणि अँगल सेटअप चालू होतं माझा शिवाय. बघा, तेव्हा वाजलेले होते 4. मी शिवायच्या मागे लागलेली होती की अरे ट्युशनसाठी तयारी कर, आपल्याला ट्युशनला जायचंय. पण नाही, त्यांचं चालली होती एक्सपेरिमेंट. तो जात होता तिथे बोलत होता आणि त्याचे पप्पा मध्ये चेक करत होते की कॅमेरामध्ये आवाज येतोय का नाही. म्हणजे कॅमेराला आमच्या इथं माईक पण आहे. तर असं काही चाललेलं होतं दिवसभर, त्यांचे तेच कामं चाललेले होते सीसीटीव्ही बसवण्याचे. तर बघा किती सारी धूळ आणि किती घाण झालेलं आहे, बापरे. तर याच्यामुळे झालं की त्याने ड्रिल मारलं वरती भिंतीला. त्यांना वाटलं होतं की खिडकीतून वायर टाकू, पण नाही, आम्ही पालीला खूप घाबरतो त्यामुळे आम्ही तो विचारच करू शकत नाही की खिडकी उघडी राहील. मग ड्रिल मारल्यामुळे एवढी सारी धूळ आमच्या घरात झालेली होती. आणि तेव्हा वाजत आलेले 5. पण मग मी जाताही धूळ साफ करत राहिली असते तर मग मुलांना घ्यायला जायचं राहून गेलं असतं. मग मी काय केलं, पहिले मुलांना घेऊन आली स्कूलमध्ये जाऊन आणि त्यानंतर ठरवलं की साफ तेव्हा करू असं. तर बघा किती घाण आहे. मला इतका म्हणजे संताप पण होत होता, इतका कंटाळा पण येत होता की अरे यार इतकं आवरायचंय. हे बघा, इकडे सगळी घाण, तिकडे बापरे. पण मग काय करणार, आवरणं पर्यायच नव्हता. आणि ही खिडकी जर उघडी राहिली असती इकडून पाली यायची भीती असती, म्हणून त्यांनी वर ड्रिल मारली. आणि ती ड्रिलची घाण बघा किती झाली. कितीही कंटाळा आला तरी आपल्याला काम हे करावंच लागणार आहे. आपण केलं नाही तर घरही साफ होणार नाही, कारण आपल्याकडे कोण करणार आहे आपल्या विना काम, अशी काही माझी गत आहे. शेवटी मी आळस झटकला, झाडू हातात घेतला आणि सगळ्यात पहिले म्हटलं की आपण झाडू मारून घेऊ. पण एवढी घाण होती ना, बापरे, भयानकच. मग नंतर फ्रेम वगैरे काढलेल्या त्या लोकांनी, तिथे धूळ उडाली असती म्हणून. तर ती फ्रेम वगैरे झटकून घेतली आणि झाडू वगैरे करायला लागली. पण इतका कंटाळा येत होता ना, खरं सांगते. एवढी धूळ, एवढी माती झालेली होती. आणि घर मोठं असल्याने वरून खाली सगळं घाण होऊन जातं. नुसतं आपण एक जरी काम काढलं ना तरी. तर अशीच घाण माझ्या घरात कधी झालेली होती की जेव्हा वरचा AC फिटिंग चालू होतं तेव्हा. वरती ते ड्रिल मारत होते आणि खालपर्यंत धूळ येत होती. आणि त्यांनी इथला महाराजांचा फोटो पण काढलेला. मग मी पहिले झाडू वगैरे करून घेतला आणि त्यानंतर महाराजांना त्यांच्या मस्त असं जागेवर लावत होती, कारण तिथून महाराजांचा फोटो काढला ना ती जागा कशीच वाटत होती. आणि मग सगळ्यात पहिले मी झाडू मारून महाराजांचा फोटो त्यांच्या जागेवर लावला. आता बघा किती छान दिसताय आमचे महाराज. आणि हा, इथे एकाने कमेंट केलेली की मोठा फोटो लावा असं. तर मी आता तसाच एक मोठा फोटो आणणार आहे महाराजांचा पूर्ण याच्यामध्ये. आणि वरती त्यांनी बसवलेलं होतं वायफाय जे आमच्याकडे आहे ते पण त्यांनी तिथंच फिटिंग केलं. आणि कॅमेराचा बॉक्स तो पण तिथे सगळा फिट केलेला. आणि त्यानंतर ते धूळ डायरेक्ट खिडक्यांमध्ये सुद्धा गेलेली होती. एवढं बरंच आहे की अजून माझी गणपतींची साफसफाई राहिलेली आहे, त्यामुळे खिडक्या या धुवाव्या लागणारच आहे परत. इथं पण एक फ्रेम आहे आहोंची, ती पण फ्रेम त्यांनी काढलेली, कारण किती माती ते बघा तिथं. म्हणजे मला अक्षरशः झाडू सुद्धा मारता येत नव्हतं, इतकं अंगावर सगळी घाण उडत होती. आणि मग शेवटी काय, कंटाळा आला तरी करावं तर लागणारच आहे. आणि खालपर्यंत घाण होती. आणि तेव्हा घड्याळात बघू शकता तुम्ही 6:30 वाजत आलेले. म्हणजे मी मुलांना शाळेतून घेऊन आली तशी 5 मिनिटं काय 2 मिनिटं पण बसले नाही, लगेच झाडू हातात घेतला
आणि कारण संध्याकाळ होते, ते संध्याकाळचा लगेच स्वयंपाक करायचा असतो. आणि झालं काय, त्या दिवशी ना मला बरं पण नव्हतं, सर्दी खोकला असं खूप सारा विकनेस आलेला होता. पण एवढी घाण बघून ते माझं दुखणं सुद्धा पळून गेलं. म्हटलं नाही, सगळ्यात पहिले तर साफसफाई ही करावीच लागणार आहे. सेम तसंच झाडू मारली, धूळ झटकली आणि आहोंचा फोटो पण तिथे आणला लावायला. तेव्हा आहोंचा फोटो समोर लागला तेव्हा कधी छान वाटते बघा सगळं. आणि काही म्हणा, आपण जे ठरवलेलं असतं ना की या भिंतीवर ही जागा किंवा इथे ही फ्रेम, ही गोष्ट पाहिजेच, तर ती पाहिजेच, नाही तर घर लगेच वेगळं दिसायला लागतं. त्यानंतर मी म्हटलं चला आता फरची पुसून घेऊ, कारण धूळच एवढी होती की झाडू मारून काहीच उपयोग नव्हता. जर फरची पुसली नसती तर धूळ गेली पण नसती. मग फरची पुसणं म्हणजे मला असं नाही ना की नुसतं खालचंच पुसलं झालं किंवा वरचंच पुसलं झालं, तर मला वरून खालून जिने सगळं पुसावं लागतं. नाहीतर ना वरची धुळीचे पाय खाली येतात, खालची धूळ वरती जाते. कारण लहान मुलं असल्यामुळे ते वर खाली हे करतच असतात. म्हणजे 6:45 वाजत आले तरी मला फरची ही पुसावीच लागली. किती कंटाळा आला तरी चालणार नाही. म्हटलं पुन्हा आपले हेच घर घाण होणार. आणि सकाळी होतं 15 ऑगस्ट, तर 15 ऑगस्टच्या दिवशी हे सगळे उशिरा उठणार, पुन्हा मग कधी आवरणार तो विचार केला. आणि पुन्हा संध्याकाळी मी पहिले फरची पुसून घेतली. सेम तसंच वरचे रूम पुसले, त्यानंतर जिना पुसला आणि तिथे भिंतींवर पण खूप माती होती त्यामुळे ती भिंती पण पुसल्या. त्यानंतर पुन्हा आली खालचा हॉल पुसायला. तर माझ्या पोरांचं इथं चाललेलं होतं चहा बिस्किट. त्यांना खूप वेळपासून चहा बिस्किट खायचं होतं, पण धूळच एवढी होती तर मग मी त्यांना म्हटलं नका तुम्ही आता खाऊ नका, माझी फरची पुसून झाली की मग खायला बसा. आणि सगळं पुन्हा नीट आवरावं लागलं. खेळणे वगैरे सोप्यावर ठेवून झाडू नीट मारला. आणि परमने टिफिन वगैरे सगळं सोप्यावर ठेवलेलं, ते माझं शिवाय चाललेला मध्ये घेऊन. मग मी घेतला असा निवांत श्वास आणि म्हटलं चला 2 घोट पाणी पिऊ. पण शांततेत पाणी पिऊ देतील ते माझे पोरं कसले. आला लगेच परम, आणि परमचा अवतार तर एवढा घाण झाला होता ना, बघण्यासारखा होता. शेवटी त्याचे कपडे काढले, थोडं रिलॅक्स केलं, 10 मिनिटं श्वास घेतला आणि मग आता म्हटलं परमची पण तयारी करूया. पण त्यात शिवायची कुरकुर माझ्या मागे सुरू झाली. म्हणजे आपण एवढं काम करावं, 10 मिनिटं श्वास घ्यावा शांत, असं करावं तर अजिबात नाही, तर मुलांची बडबड सुरूच असते. त्याला जायचं होतं काय, इंडियाचं काय आणायचं होतं, त्याचं चाललेलं की मला झेंडा आणायचाय, मला हे आणायचंय. आणि त्यात परम की मला हे दे, मला ते दे, असं तसं चाललेलं. मग मला म्हणतो मम्मी तू थकली, म्हटलं हो. मग म्हणतो मी तुला पप्पी देतो. मग तो मला पप्पी द्यायला माझ्या मांडीवर आला. आणि जेव्हा पोरं असं काही करतात ना की आपला सगळा थकवा निघून जातो. मग पुन्हा आळस झटकला, मला उचललं आणि त्याला छान असे कपडे घातले, तोंड हातपाय धुतले, तयारी केली. तर बघा जे ग्लासमध्ये पाणी होतं ना मी प्यायचं सोडून दिलेलं, तेच पाणी तो पूर्ण ओलं करत होता सोफा. बघा फायनली माझं घर क्लीन झालं, पूर्ण असं छान स्वच्छ झालं. ते वरती आहे वायफायचा डेस्क आणि कॅमेराचा डेस्क आणि वायफाय. आणि हे बघा अशा प्रकारे माझा हॉल मस्त स्वच्छ नेटका झालाय. आणि त्या सांगते मी तुम्हाला, हे फक्त 5च मिनिटं असेल बरं का, नंतर पुन्हा जसंच्या तसं आराम केला, सगळं केलं. मी पण कपडे चेंज केले कारण धुळीमुळे मला पण खूप कसं तरी व्हायला लागलेलं होतं. आणि माझा चेहरा बघा पडलेलाच आहे, कारण ना मला खूप सारा घसा दुखत होता आणि सर्दी पण. आणि तुम्हाला मी ते सांगते की परमने बघा टिफिन पण फिनिश नाही केलेला. त्याला इंडिया थीमचं काहीतरी टिफिन द्यायचा होता, तर मी इडली वडे काही मिठाई असं बनवून ट्राय कलरचा टिफिन त्याला दिलेला होता. पण तरी त्याने तिथे ते उरवलेलंच. आणि जो काही मिठाई वगैरे होती फ्रीजच्या वरती पडलेली, ती मी आतमध्ये ठेवली. आणि मला माहिती होतं की घरी जाऊन एवढा पसारा आहे, तर शॉर्टकट जी भाजी होईल पटकन कमी वेळात तीच भाजी बनवूया असं मी विचार केलेला. तर येताना घेऊन आली कोथिंबीर, कारण कोथिंबीर विना आता मला होतच नाही. कोथिंबीर आणली थोडीशी, 10 रुपयाला जुडी भेटते, पण मी आणत नाही कारण मला निवडायलाच टाइम भेटत नाही. त्यामुळे मी थोडीशी घेऊन येत असते. कोथिंबीर आणि अद्रक शिवाय तर मी एक दिवस पण नाही राहू शकत. जेव्हा पण चहा बनवेल तेव्हा मला अद्रक हे लागतंच. त्यामुळे मी भाजी घ्यायला गेली की पहिले अद्रक घेत असते, कारण विदाऊट अद्रक आम्हाला चहा आवडत पण नाही आणि म्हणजे मी पिऊ पण शकत नाही. त्यामुळे मी अद्रक आणि कोथिंबीर आणि पटकन झटपट होतील असे वांगे
वांगे आणले मी म्हटलं चला वांगे आणि भाकरी करूया, जेणेकरून पटकन आपला स्वयंपाक पण होईल आणि थोडा आराम पण होईल. आता वाजत आले होते तरी 6:15च्या आसपास, 7:30 होत आलेले होते. मग मी घेतले भरलेले वांगे करायचा निर्णय आणि त्यासाठी आता पटापट म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं, कारण खूप सारं थकायला आलेलं होतं. आणि दुसऱ्या भाज्या जर आणल्या असत्या ना, मग त्या पुन्हा निवडा वगैरे हे ते खूप ताण होऊन जातो. वांगे कसे कापले की कूट भरलं की झालं. आणि मेन म्हणजे कुकरला लावणार होती मी. मग कुकरला लावलं की 1-2 शिट्ट्यांमध्ये वांगे शिजून जातात. आणि टाकणार होती भाकरी. म्हटलं सिंपलच बरं काहीतरी, कारण थकवा पण खूप आलेला होता. पण मला शांततेत स्वयंपाक करू देतील ते माझे मुलं कसले ना, ते तर तुम्हाला माहितीच आहे. लहान मुलं म्हटले की घरात असंच चालू असतं. आणि आता ना हे भरलेले वांगे माझ्या शिवायला पण खूप आवडायला लागलेले. त्यामुळे तो बघायला आलेला की मम्मी आता काय स्वयंपाक करते, काय भाजी बनवते. मग त्याला सांगितलं की भरलेले वांगे करते, तर तो खुश होऊन गेला. आणि माझ्या परमला पण आता भाकरी खूप आवडायला लागली. पोळी म्हटली का ते थोडे काचकूचच करतात, पण भाकरी म्हटली की ते आवडीने खातात. मग यात इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आणि त्याच्यामध्ये काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ असं काही टाकून ते सगळं बनवून घेतलं. आणि कूट जे आहे ते मी आता वांग्यांमध्ये भरणार. आणि मी हे कोरडंच भरत असते, कारण काही काही जण ते ओलं करतात आणि मग भरतात, पण तसं मला काही आवडत नाही. मला हे कोरडंच कूट हे वांग्यांमध्ये भरलेलं आवडतं. तर अशा प्रकारे माझी भरलेली वांग्याची आहे. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. मी नक्की एक दिवस टाकेल की भरलेले वांगे मी कसे बनवते, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आणि वांग्याचा प्रकार आहे ना आमच्या घरात आता खूप आवडायला लागलेला आहे. ना तर पहिल्यापासून आवडतच होते वांगे, पण त्यांना आताही जास्त आवडतात आणि त्यांच्यामुळे शिवायला पण आवडायला लागले. आणि मला बरं आहे, झटपट होऊन जातात, जास्त टेन्शन नाही. कापले वांगे भरले की झालं. पण वांगे आणि बटाटे जर मिक्स केले ना, अजिबात खाणार नाही, कोणीच खाणार नाही. किंवा हेच जर वांग मी काळ्या मसाल्यामध्ये बनवलं ना, ते पण खाणार नाही. असं होऊन जातं ना की त्यांना आवडतात भरलेले आणि मला आवडतात काळ्या मसाल्याचे वांगे. पण आपली आवड पण आपल्याला त्यांच्या पुढे सोडून द्यावी लागते. असं वाटतं की ते खाणार नाही, मग आपणच काय खाणार, असं होऊन जातं. त्यामुळे मी पण भरलेलेच वांगे कूटमध्ये भरलेले खाऊन घेत असते. तर अशा प्रकारे माझं आजचं काही थोडं रुटीन झालंय. खूप थकायला झालेलं आहे, तब्येतही बरी नाहीये, त्याच्यामुळे काल व्लॉगही आला नाही, कारण माझ्यामध्ये व्लॉग एडिट करायची कॅपॅसिटीच नव्हती आणि डोळे पण खूप दुखत होते. त्यामुळे मी काल व्लॉग अपलोड पण नाही केला. आणि म्हटलं चला आज पुन्हा ब्लॉग करूया. आणि आज आहे 16 ऑगस्ट. तर उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका, कारण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटणार आहे बर्थडे सेलिब्रेशन. आज आहे माझ्या बहिणीचा आणि तिच्या मुलीचा वाढदिवस. दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्यामुळे आज मी आता तिकडे चाललेली आहे. पहिले हा ब्लॉग अपलोड करून देणार आणि मग तिकडे जाणार. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आमचं घर आता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे की कोणीच आता घरावर वाईट नजर टाकू शकणार नाही किंवा काही चोरांची भीती पण आता आम्हाला राहणार नाही. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि प्लीज एक कमेंट पण करा, की तुमच्या कमेंटने मला खूप मोटिवेशन मिळतं की माझे व्हिडिओ कसे चालताय काय नाही, मला सगळं समजतं. तर चला भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या आणि मस्त राहा, स्वस्त राहा आणि छान छान खा. अशाच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आता घर झालं आहे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद, त्यामुळे घराकडे वाईट नजर करून बघू नका. चला बाय.